हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल इंग्लिश स्पीकिंग मराठीतून अँड थ्रू इंग्लिश. मी विनया टेंबे बोलतेय आणि आज आपण एक जोक पाहणार आहोत. जोक म्हणजे विनोद. आणि त्या विनोद बघता बघता इंग्लिश लँग्वेज, इंग्लिश भाषेबद्दलच तुम्हाला भरपूर काही गोष्टी समजणार आहेत. बऱ्याच टिप्स जोडीला मी सांगणार आहे, म्हणून निश्चित व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अतिशय इम्पॉर्टंट आणि अतिशय मजेशीर असा हा व्हिडिओ आहे. सो लेट अस बिगिन नाऊ. करूया आपण सुरुवात. पूर्ण पॅरेग्राफ लिहिलेला आहे आणि ती एक गोष्ट असल्यासारखं, पण तो जोक आहे, म्हणजे विनोद आहे. व्हेन आय वॉज इन स्टँडर्ड सेवन्थ. व्हेन आय वॉज इन स्टँडर्ड सेवन्थ, जेव्हा मी सातवीत होते किंवा होतो तेव्हा. आय यूज टू आस्क अ लॉट ऑफ क्वेश्चन्स. आय यूज टू आस्क अ लॉट ऑफ क्वेश्चन्स. मी भरपूर प्रश्न विचारत असे. आता सुरुवातीला मी तुम्हाला अख्खं इंग्लिश आणि मराठी एकदा सांगतेय, त्यानंतर जोक काय येतो सांगते त्यातला, आणि नंतर प्रत्येक वाक्प्रचार काय वेगळा आपण वापरलाय, त्याचा उपयोग काय, कसा इंग्लिश बोलताना भाषेत कसा वापरायचा, ते सगळं काही डिटेल सांगणार आहे. म्हणून खरंच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. वन डे, एक दिवस, आय आस्क्ड माय इंग्लिश टीचर. मी माझ्या इंग्लिशच्या शिक्षकांना किंवा शिक्षिकेला विचारलं, वाय डू वी इग्नोर सम लेटर्स इन प्रोनाउन्सिएशन. वाय डू वी इग्नोर, आपण दुर्लक्षित का करतो, सम लेटर्स, काही अक्षर, इन प्रोनाउन्सिएशन, उच्चारांमध्ये. म्हणजे उच्चारांमध्ये काही अक्षर आपण दुर्लक्षित का करतो. लाईक, म्हणजे उदाहरण म्हणून दिलं पुढे, द लेटर एच इन अवर अँड ऑनेस्ट. अवर आणि ऑनेस्ट या दोन शब्दातलं एच हे अक्षर, हे उदाहरण. अवर म्हणजे तास, ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिक. माय इंग्लिश टीचर सेड, माझ्या इंग्लिशच्या शिक्षिका किंवा शिक्षक म्हणाले, सिंगल आहे हा, ते म्हणाले, म्हटलं मराठीत तरी. वी डोंट इग्नोर देम. वी डोंट इग्नोर देम, आपण त्याकडे दुर्लक्ष नाही करत त्या अक्षरांकडे. वी डोंट प्रोनाऊन्स देम. वी डोंट प्रोनाऊन्स देम, आपण त्यांचा उच्चार करत नाही. बिकॉज दे आर कन्सिडर्ड सायलेंट. बिकॉज दे आर कन्सिडर्ड सायलेंट, कारण त्यांना सायलेंट असं समजलं जातं. आय वॉज इवन मोर कन्फ्युज्ड. आय वॉज इवन मोर कन्फ्युज्ड, मी अधिकच गोंधळात पडले किंवा पडलो. ड्युरिंग द लंच ब्रेक. ड्युरिंग द लंच ब्रेक म्हणजे जेव्हा मधली सुट्टी झाली, खाण्याची सुट्टी झाली, त्यावेळेला. माय टीचर गेव मी हर पॅक्ड लंच. माय टीचर गेव मी हर पॅक्ड लंच, माझ्या शिक्षकांनी, म्हणजे शिक्षिकेने किंवा शिक्षकांनी मला पॅक केलेला असा त्यांचा लंच म्हणजे दुपारच्या जेवणाचा डबा दिला. अँड आस्क्ड मी टू हीट इट इन द कॅफेटेरिया. अँड आस्क्ड मी टू हीट इट इन द कॅफेटेरिया, आणि मला कॅफेटेरिया म्हणजे जिथे खाण्याची पिण्याची असं कॅन्टीन थोडक्यात, त्या ठिकाणी मला तो हीट म्हणजे गरम करायला सांगितला. आय एट ऑल द फूड. आय एट ऑल द फूड, मी सगळं खाऊन टाकलं त्यातलं अन्न. अँड रिटर्न हर द एम्प्टी कंटेनर. अँड रिटर्न हर द एम्प्टी कंटेनर, आणि तो रिकामा डबा मी त्यांना परत दिला, शिक्षिकेला किंवा शिक्षकांना. माय इंग्लिश टीचर आस्क्ड. माय इंग्लिश टीचर आस्क्ड, माझ्या इंग्लिशच्या शिक्षकांनी विचारलं, व्हॉट हॅपन्ड. व्हॉट हॅपन्ड, काय झालं. आय टोल्ड यू टू हीट माय फूड. आय टोल्ड यू टू हीट माय फूड, मी तुला माझं अन्न गरम करायला सांगितलं. यू आर रिटर्निंग मी अन एम्प्टी कंटेनर. यू आर रिटर्निंग मी अन एम्प्टी कंटेनर, तू तर मला रिकामा कंटेनर, रिकामा डबा परत देतोयस. आय रिप्लाइड, मी उत्तर दिलं, मॅम आय थॉट एच इज सायलेंट. मॅम आय थॉट एच इज सायलेंट, मॅम मला वाटलं एच हे अक्षर सायलेंट आहे. आता हे अक्षर कुठे आलं तर हीट. हीट म्हणजे गरम करायला त्यांनी डबा सांगितला. यातलं जर आपण एच हा सायलेंट आहे असं धरलं, तर मग काय होतं अर्थ, इट. इट म्हणजे खाणे, म्हणून मी पूर्ण डबा खाऊन टाकला. मला वाटलं तो डबा तू खा असं तुम्ही मला सांगताय, गरम कर असं नाही, असा अर्थच कळला नाही त्याला. त्याला वाटलं एच हा सायलेंट आहे त्या लहान मुलाला किंवा मुलीला. अशा पद्धतीने हा आहे जोक. आता सायलेंट असणं म्हणजे काय, ही आधी महत्वाची गोष्ट. इथे जे दोन शब्द वर घेतलेत, अर आणि ऑनेस्ट, या दोन्ही शब्दात एच चा उच्चार होत नाही. ह्या एच चा उच्चार आहे ह. आपण इथे ह्या शब्दाचा उच्चार हवर असा नाही करत, तर आपण कसा करतो, आर.
अवर म्हणा किंवा लिहिताना अ किंवा आ काही लिहिला तरी चालेल, उच्चार आर असा असतो. अ पासून सुरुवात होतो. ओ यू आर याचाच फक्त उच्चार केला जातो. एच ह हा उच्चार त्यात केला जात नाही, म्हणून या शब्दात एचला आपण सायलेंट म्हणतो. त्याच पद्धतीने या ठिकाणी सुद्धा ऑनेस्ट ह हॉनेस्ट असं नाही म्हणत आपण. आपण काय म्हणतो त्या ठिकाणी ऑनेस्ट ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिक असं आपण म्हणतो. हा एच परत त्याचा उच्चार होत नाही, तर उच्चार होतो ओ पासून. ऑनेस्ट असा उच्चार ओ पासून होतो, एच चा उच्चार होत नाही, म्हणून तिथे पण एच हा सायलेंट आहे. तर अशा पद्धतीने त्याला वाटलं हा जो हिट हा शब्द आहे तिथे हिट ही ह चा उच्चार आपण करतो पहा. हिट मराठीत जर लिहिलं तर आपण लिहू हिट. मग हिट म्हणताना ह चा उच्चार होतोय, पण त्या मुलाला त्याचा तो म्हणतो ना तिथे आय वॉज इव्हन मोर कन्फ्युज, आणि खरंच तो गोंधळात पडला, कळलंच नाही त्याला नक्की काय प्रकार. म्हणजेच त्याला समजलं नाही की हे सायलेंट म्हणजे काय, आणि म्हणून एच आला. त्याला वाटलं एच हा सायलेंट म्हणजे तो धरायचा नाही. मग पुढे स्पेलिंग काय राहतं, ईएटी ईट म्हणजे खाणे, म्हणून त्याने डबा गरम न करता खाऊन टाकला आणि रिकामा डबा त्याच्या टीचरना परत दिला. असा हा जोक आहे. तर असा हा जोक झाल्यावर आता आणखीन डिटेल्स आपण पाहूया. किती वेगवेगळ्या प्रकारे आपण रीडिंग पण करू शकतो. रीडिंग म्हणजे रीडिंगची प्रॅक्टिस, वाचण्याची प्रॅक्टिस कशी करू शकतो तेही आज ह्याच्यातून आपल्याला समजेल. प्लस काही काही अशा फ्रेजेस आहेत, वाक्प्रचार आहेत जे आपण नेहमीच वापरू शकतो. म्हणून परत एकदा त्यासाठी हा मी परत एकदा वाचतेय. सो आता पहिल्यांदा सुरुवात करते. व्हेन आय वॉज इन स्टँडर्ड 7th, जेव्हा मी 7वीत होतो किंवा होते तेव्हा. आय यूज टू आस्क अ लॉट ऑफ क्वेश्चन्स, मी भरपूर प्रश्न विचारत असे. असे पूर्वी मी असं असं करत असे, म्हणजे आता तो मुलगा किंवा मुलगी 7वीत नाहीयेत, मोठं झालंय, पण पूर्वी मी असं करत असे. असं म्हणताना आपण यूज टू हा वाक्प्रचार अगदी सर्रास वापरतो. पुढे वन डे आय आस्क्ड माय इंग्लिश टीचर, एक दिवस मी माझ्या इंग्लिश टीचरना विचारलं. आता इथे आपण आस्क्ड घेतला म्हणजे भूतकाळ का घेतला, कारण ही पूर्वीची गोष्ट झाली. पण जेव्हा आपण हे जे कॉमा दिला आणि इन्व्हर्टेड कॉमा, अवतरण चिन्ह दुहेरी केलं, डबल इन्व्हर्टेड कॉमा आहे, दुहेरी अवतरण चिन्ह, तेव्हा त्याचा अर्थ ते जे काही बोललंय ते आपण डायरेक्टली सांगतोय. डायरेक्ट स्पीच म्हणतात त्याला. म्हणून हे पुढे जे लिहिलंय दुहेरी अवतरण चिन्हात इन डबल इन्व्हर्टेड कॉमाज, त्याला म्हणतात डायरेक्ट स्पीच. वाय डू वी इग्नोर सम लेटर्स इन प्रोनाउन्सिएशन. प्रोनाउन्सिएशन उच्चार. प्रोनाउन्सिएशन या शब्दाचा उच्चार सुद्धा पहा, प्रोनाउन्सिएशन नाहीये, प्रोनाउन्सिएशन. लाईक द लेटर एच इन आर अँड ऑनेस्ट एक्सेट्रा. हा आर आणि ऑनेस्ट या शब्दांसारखं एच सायलेंट आपण कधी कधी का ठेवतो सायलेंट, हे त्याला माहिती नव्हतं ऑफकोर्स. त्याचा उच्चार का नाही करत, त्या उच्चाराकडे दुर्लक्ष का करतो, हा झाला डायरेक्ट क्वेश्चन. त्याच्यावर माय इंग्लिश टीचर सेड, माझ्या इंग्लिशच्या टीचर म्हणाल्या किंवा म्हणाले, इथे सेड परत पास्ट टेन्स. पुढे जे लिहिलंय ते डायरेक्ट स्पीच इन डबल इन्व्हर्टेड कॉमास, दुहेरी अवतरण चिन्हात लिहिलेली गोष्ट डायरेक्ट स्पीच असते. वी डोंट इग्नोर देम, आपण त्यांना इग्नोर नाही करत. हे जे देम हे आहे सर्वनाम. कशासाठी आलं ते, लेटर्स म्हणजे अक्षर, या नाऊन म्हणजे नामासाठी. वी डोंट प्रोनाऊन्स देम, आता इथे प्रोनाऊन्स हे झालं क्रियापद. प्रोनाऊन्स करत नाही आपण, त्याचा उच्चार करत नाही. बिकॉज दे आर कन्सिडर्ड सायलेंट, कन्सिडर्ड समजलं जाणं, दे आर कन्सिडर्ड सायलेंट, त्यांना सायलेंट असं समजलं गेलेलं आहे त्या अक्षरांना. हा इथे दे आर कन्सिडर्ड हे झालं क्रियापद, आणि ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉइस असतात इंग्लिशमध्ये, त्यातला हा झाला पॅसिव्ह व्हॉइस. आय वॉज इव्हन मोर कन्फ्युज, मी आणखीनच गोंधळात पडलो. इव्हन आणखीनच असं बोलायचं असेल तेव्हा इव्हन हा शब्द इंग्लिशमध्ये वापरायचा. मी आणखीनच गोंधळात पडलो. आणखीनच, इव्हन, मोर, आणखीन. इव्हन आणि मोर दोन्ही आलेत, आणखीनच गोंधळात पडलो यासाठी. ड्युरिंग द लंच ब्रेक, ड्युरिंग हा शब्द परत. आता लंच ब्रेक ही एक 20 मिनिटाची, अर्ध्या तासाची अशी गोष्ट असते, आणि त्यामुळे ते 20 मिनिटात, त्या 30 मिनिटात असं म्हणताना आपण ड्युरिंग असं म्हणतो. ओके, इन म्हणायच्या ऐवजी ड्युरिंग जास्त बरोबर वाटतं. माय टीचर गेव मी हर पॅक्ड लंच, पॅक्ड लंच त्यांनी मला दिला. अँड आस्क्ड मी टू हीट इट इन द कॅफेटेरिया, आणि कॅफेटेरियात जाऊन ते गरम करायला सांगितलं. कॅफेटेरिया जिथे कॅन्टीन म्हणतो आपण युजली, जिथे खाणं पिणं किंवा आपल्याला काय जे हवं असेल डिश एखादी ती मिळते आणि बसून डबा खाऊ शकतात, अशा ठिकाणी कॅफेटेरिया. ती एरिया
जिथे खाण्यापिण्याची व्यवस्था असते ती कॅफेटेरिया. आय एट ऑल द फूड, हे झालं पास्ट टेन्स. एट पास्ट टेन्स, रिटर्न पास्ट टेन्स, कारण ही सगळी भूतकाळातली गोष्ट आहे. मी सगळं अन्न खाऊन टाकलं. अँड रिटर्न हर द एम्प्टी कंटेनर, आणि रिकामा कंटेनर तिला दिला, त्यांना किंवा तिला, म्हणजे टीचर आदरार्थी मराठीत म्हणतो, इंग्लिशमध्ये हरच म्हणतो. ओके. माय इंग्लिश टीचर आस्क्ड, मग त्यांनी विचारलं व्हॉट हॅपन, काय झालं. हा अगदी कॉमन क्वेश्चन. हा, काय झालं, व्हॉट हॅपन, ईडी लागतो त्याला, भूतकाळी असतो तो. आय टोल्ड यू टू हीट माय फूड, मी तुला माझा फूड म्हणजे माझं अन्न गरम करायला सांगितलं. हीट. यू आर रिटर्निंग मी अन एम्प्टी कंटेनर, तू तर मला रिकामा कंटेनर देतोयस. हे पूर्ण व्हॉट पासून कंटेनर पर्यंत डायरेक्ट स्पीच. इनडायरेक्ट स्पीच, डायरेक्ट स्पीच असतात. जे दुहेरी अवतारांचे असतं ते डायरेक्टली बोललेलं जे काही असतील शब्द ते घेतलेले असतात, तेव्हा आपण म्हणतो डायरेक्ट स्पीच. आय रिप्लाइड, मी उत्तर दिलं. उत्तर दिलं याला जे म्हणतो ते रिप्लाय म्हणणं. म्हणजे मी आय सेड, आय टोल्ड असं म्हणायच्या ऐवजी आय रिप्लाइड का म्हटलं, त्याने उत्तर दिलंय म्हणून रिप्लाइड. मॅम, हा अजून एक महत्वाचा शब्द. आपण स्पेलिंग काय लिहितो मॅमचं, MADAM, पण मॅम तो डी हा सायलेंट आहे. मॅडम असं आपण मराठीत म्हणू, पण इंग्लिशमध्ये नाही म्हणायचंय मात्र. हा डी उच्चार नाही करायचा आहे, आणि लिहिताना सुद्धा तिथे त्याऐवजी अपॉस्ट्रॉफी दिलेला आहे. मॅम हा उच्चार इंग्लिश मधला. सायलेंट लेटर. एखादं उदाहरण, आय थॉट, मला वाटलं, एच इज सायलेंट, हीट मधला एच हा सायलेंट आहे, मग वृत्त काय, ईट, खाऊन टाक, म्हणून मी खाऊन टाकलं. अशी ही गोष्ट, असा हा जोक. असंच माझे व्हिडिओज पाहत राहा. आवडले की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच आज हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. बाय बाय.